नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची यशोदा विद्यार्थी ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET या एक्झाम बद्दल संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की सिलेबस काय असेल, एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, सिलेबसमध्ये कोणते सेक्शन येतात, त्याप्रमाणे प्रत्येक सेक्शन वाईज टॉपिक कोणते येतात, तर या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम ओव्हरव्ह्यू पाहूया, म्हणजे एक्झामचं फुल फॉर्म, ऑथॉरिटी, या सर्व गोष्टी, बेसिक गोष्टी पाहून घेऊया. या एक्झामचं फुल फॉर्म आहे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट. जेव्हा तुम्हाला MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं तेव्हा तुम्हाला MHMBA CET या नावाची एक्झाम द्यावी लागते. ओके, ही एक्झाम आपल्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र थ्रू घेतली जाते आणि ही एक स्टेट लेवल एक्झाम आहे. आता ही एक्झाम दिल्यानंतर आपल्याला वेगवेगळे मॅनेजमेंट कोर्सेस करता येतात, ज्याला आपण MBA कोर्सेस म्हणतो. आणि ही एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये असते. ॲप्लिकेशन असो, त्याची जी बाकीची प्रोसेस असते ती पूर्ण कम्प्लिटली ऑनलाईन असते. ओके, एक्झामची फीज 5 जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरी म्हणजे OBC वगैरे तर यांच्यासाठी 800 रुपये असणार आहे. एक्झामचा टाइम 2 तास 30 मिनिट आहे, म्हणजे 2.5 तास इतका असणार आहे. आणि हा टोटल 200 मार्कांचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे प्रश्न किती, 200 प्रश्न, म्हणजे 200 प्रश्नांचा पेपर असेल ज्याचे 200 मार्क्स होतील, कारण एका प्रश्नाला 1 मार्क आहे. आणि एक प्लस पॉइंट आहे या एक्झामसाठी, ते म्हणजे याच्यात कुठलेही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि या एक्झामचं मीडियम हे इंग्लिश असेल, म्हणजे सगळे क्वेश्चन्स हे इंग्लिशमधून विचारले जातील. आता काही इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात MBA एक्झामचे. रजिस्ट्रेशन डिसेंबरमध्ये 2024 सुरू झालं होतं. ॲडमिट कार्ड एक्झामच्या आधी सुरू होतात, म्हणजे आता आपली एक्झाम होती 1, 2, 3 एप्रिलला 2025च्या, तर त्याच्या लास्ट वीकच्या आधी आपल्याला हॉल तिकीट येऊन जातात. तर हे सगळ्या गोष्टी जे सांगते ते 2025च्या आहेत. 26 जवळपास तसंच असेल, काही फरक नसेल, फक्त डेट्समध्ये थोडासा चेंज होईल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट आपला आता 15 ते 25 मे यामध्ये डिक्लेअर होईल. आणि तुमचा एकदा का रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुमची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल, ज्याला आपण कॅप राऊंड म्हणतो. ओके, आता पाहूया एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे त्या परीक्षेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही. एज लिमिट कमीत कमी 21 पाहिजे, जास्तीत जास्त किती पण असू शकते. एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती पाहिजे, तर ॲटलिस्ट आपल्याकडे बॅचलर डिग्री पाहिजे विथ 50% ॲग्रिगेट मार्क्स. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 45% क्रायटेरिया आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल मॅम आम्ही फायनल इयरचे स्टुडंट्स आहेत, तर आम्ही इलिजिबल असू का. तर हो, फायनल इयरचे स्टुडंट सुद्धा इलिजिबल असतील या एक्झामसाठी. ओके, आता नॅशनॅलिटी पाहूया. तुम्ही एक इंडियन सिटीजन असाल तरी चालेल, येणारा असाल तरी चालेल, PIOs, OCIs अँड फॉरेन नॅशनल्स असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येईल. आता नंबर ऑफ अटेम्प्टची कुठलीही लिमिट नाही आहे. तुम्ही ही एक्झाम तुमच्या लाईफमध्ये कितीदा देखील देऊ शकता, याच्यासाठी कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. ओके, आता पाहूया आपला एक्झाम पॅटर्न. तर ही एक्झाम टोटल 4 सेक्शनमध्ये डिवाइड केली आहे. पहिला म्हणजे लॉजिकल रिझनिंग. तर या सेक्शनवरती 75 प्रश्न येतात, 75 मार्क असतात. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग याच्यावरती 25 प्रश्न असतात, 25 मार्क. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड याच्यावरती 50 प्रश्न येतात, म्हणजेच 50 मार्क, एका प्रश्नाला 1 मार्क. आणि शेवटचं सेक्शन आहे ते म्हणजे वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेन्शन. तर याच्यावरती 50 प्रश्न येतात, म्हणजे 50 मार्क.
असा टोटल 200 प्रश्नांचा पेपर असतो. म्हणजेच एका प्रश्नाला 1 मार्क, म्हणजे किती मार्कांचा पेपर होईल तर पूर्ण 200 मार्कांचा पेपर होईल. ओके, आता बघूया प्रत्येक सेक्शन मधले म्हणजे टॉपिक पाहूयात सेक्शन वाईज डिटेलमध्ये. आता लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये कोणते कोणते येतात तर लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट, सिम्बॉल बेस्ड कंपॅरिझन, कोडिंग डिकोडिंग, सिक्वेन्शियल आउटपुट, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेन्स, वेन डायग्राम, सिरीज कंप्लीशन, सिलोगिझम्स, सिलेक्शन क्रायटेरिया, कंडिशनल कोडिंग असे वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला लॉजिकल अँड ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये पाहायला मिळते. तेच जर पाहिलं तर आपण क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तर यामध्ये अरिथमेटिक, अल्जेब्रा, मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी, नंबर्स, ट्रिग्नोमेट्री, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, डेटा सफिशियन्सी, जिओमेट्री, रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, डेटा इंटरप्रिटेशन असे वेगवेगळे टॉपिक्स आपल्याला पाहायला मिळतील. ओके, नेक्स्ट सेक्शन आहे वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेहेन्शन. याच्यामध्ये रीडिंग कम्प्रेहेन्शन, स्पेलिंग और inappropriate uses, fill in the blanks, parajumbles, vocabulary, antonyms and synonyms, error correction, sentence completion and word arrangement, ग्रामर, वन वर्ड सबस्टिट्यूशन असे वेगवेगळे टॉपिक्स याच्यामध्ये येतील. ओके, हे आपले टॉपिक्स झाले सेक्शन वाईज. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि ज्यांना 2026 ची जी एक्झाम आहे सीईटीची ती क्वालिफाय करायची, ओके, तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक MBA CET साठी कोर्स लॉन्च केलाय. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आणि त्यासोबतच एक्झामच्या सगळ्या अपडेट्स देखील मिळतात. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनल थ्रू सुद्धा तुम्हाला एक्झामच्या अपडेट मिळतीलच. आणि हा कोर्स जॉईन केला तरीही तुम्हाला एक्झामचे अपडेट्स मिळतील. आणि कोर्स जॉईन केला तर तुम्हाला ॲडिशनल फीचर्स देखील मिळतात. अजून काही कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, एक्झामबद्दल इन्क्वायरी असेल, एक्झामबद्दल कुठलेही डाऊट्स असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आता कोर्स कसं जॉईन करायचं ते पहा. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म एक प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, विच इज MBA CET. जो MBA CET टाकल्यानंतर तुम्हाला खाली कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, आणि व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन येईल, म्हणजे एक्झामबद्दल कुठलंही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट आउट करा, मी नक्कीच रिप्लाय करेन. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.